यंदा मान्सूननं अपेक्षित वेळी हजेरी न लावल्यानं विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत। अशातच आमदार रवी राणा यांनी स्वतः शेतात उतरून ट्रॅक्टर चालवत मशागत केली आणि शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला दिला। पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। आमदार रवी राणा यांनी आपल्या शेताच्या बांधावरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे। सध्या अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण केली असली तरी पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस पडल्याशिवाय पेरणी करणं धोकादायक ठरू शकेल। मात्र बियाणे जमिनीत टाकण्याचा निर्णय पावसाच्या स्थितीचा अंदाज घेऊनच घ्यावा असंही ते म्हणाले। तर घाईघाईनं पेरणी केल्यास पुढील 15 ते 20 दिवस पाऊस आला नाही तर बियाणांचं मोठं नुकसान होऊ शकतं असंही रवी राणा म्हणाले। आणि चुकीचा निर्णय घेतला तर दुबार पेरणी, मजुरी आणि इतर खर्च वाढेल। त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य वेळी पेरणी केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे। कुठे ना कुठे पाऊस उशिरा येत असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणी शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये। आपल्या शेतामध्ये नांगरणी वगैरे करून पूर्ण शेत तयार करून ठेवा। पण जिथपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आवाहन केलं जाणार नाही की पेरणी करा तिथपर्यंत कोणी पेरणी करू नये, कारण निसर्गाची साथ ही जरुरी आहे। दुबार पेरणीची वेळ आली नाही पाहिजे। दुबार पेरणीची जर वेळ आली तर शेतकरी संकटामध्ये सापडेल आणि शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं जर नुकसान झालं तर या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मोठा मदतीचा हात सरकारला द्यावा लागेल। पण आताच पहिले आपली शेती पेरण्याच्या आधी आपण थोडंसं थांबून पेरली पाहिजे।